आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ, लुसलुशीत आणि दुप्पट फुलणारे दहीवडे. उन्हाळा असो किंवा एखादा सण समारंभ असू द्या, थंडगार, चटपटीत आणि जिभेवर विरघळणारे दहीवडे खायला कोणाला आवडत नाही. पण अनेकदा वडे कडक होतात, आतून गाठ राहते किंवा त्यांना हवा तसा मऊपणा येत नाही. म्हणूनच आज आपण अगदी हॉटेल किंवा हलवाई स्टाईल कापसासारखे मऊ आणि स्पंजसारखे जाळीदार दहीवडे बनवणार आहोत, तेही एका नवीन पद्धतीमध्ये. तर वड्यांचं पीठ, डाळ वाटण्यापासून ते पीठ कसं फेटायचं जेणेकरून वड्याचं पीठ अगदी हलकं तयार होईल. त्यानंतर चमच्याने किंवा हाताने वडे तेलात सोडताना अशी कोणती ट्रिक मी वापरलेली आहे ज्यामुळे तुमचे सगळे वडे अगदी एकसारखे गोल आकाराचे तयार होतील. आपण कुठलाही सोडा, इनो न वापरता हे छान डब्बल टिब्बलने फुलणारे दहीवडे बनवणार आहोत. तर बघा कसले छान जाळीदार असे हे वडे तयार झालेले आहेत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी आता इथे घेतलेली आहे उडदाची डाळ. तर ही 2 कप उडदाची डाळ आहे. तुम्ही हवी तेवढी तुमच्या प्रमाणात डाळ घेऊ शकतात. तर ही पाण्याने स्वच्छ धुवून मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेली होती. तुम्ही अख्खी उडदाची डाळ जरी घेतली तरी चालेल. चला तर आता ही डाळ दुसऱ्या दिवशी मी मिक्सरला वाटायला घेते. तर मी ही 2 वेळा बारीक करून घेणार आहे, अर्धी. तर ही डाळ आपल्याला छान मऊसूद बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर बघा मी न पाणी टाकता ही अगोदर फिरवून घेतलेली आहे. नंतर त्यात मी इथे 1/4 कप पाणी घेतलेलं आहे. त्यातनं मी चमच्याने टाकून घेणार आहे. तर अगदी थोडं पाणी टाकून मिक्सरला छान बारीक पेस्ट करायची आहे. डाळमध्ये ऑलरेडी पाणी असतं म्हणून लागताच आपल्याला हे पाणी टाकून मिक्सरला फिरवायचं आहे. तर ही डाळ आपल्याला जास्त घट्ट ठेवायची नाही आणि जास्त पातळी ठेवायची नाही. तर मध्यम अशी ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तर एका बॅचला मला 1/4 कप पाणी पूर्ण लागून गेलेलं आहे. तर मी तुम्हाला पीठ दाखवते कसं तयार करायचं आहे. तर बघा ह्या अशा पद्धतीने पीठ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही करायचं आहे आणि जास्त घट्टही करायचे नाही आणि पूर्ण असं बारीक करायचं आहे. जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे. तर हे वड्यांचं पीठ आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढायचं आहे. तर मी ते परात घेतलेली आहे. तर मोठा ताट असेल तर त्यात घ्या. साईडच्या कड्या उंच हव्या आहेत म्हणून मी ते परातच घेतलेली आहे. तर मी परातीत काढून घेतलेलं आहे. त्यानंतर राहिलेली डाळसुद्धा मी आता बारीक करून घेतलेली आहे. तर बघा ह्या अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ फेटायचं आहे जेणेकरून आपले वडे दुप्पट तिप्पटने छान असे स्पॉन्जी जाळीदार तयार होतील. तर एकाच डायरेक्शनमध्ये फिरवा जेणेकरून त्यात छान अशी हवा भरली जाईल. छान फ्लफी असं ते पीठ तयार होईल. उलट्या साईडने मग परत दुसऱ्या साईडने असं फिरवू नका. तर फिरवताना एकाच साईडने हे पीठ आपल्याला फिरवायचं आहे. तर बघा छान स्पॉन्जी आणि छान असं पीठ फुलून आलेलं आहे. जर तुम्ही इथं 2 कप डाळ घेतलेली होती तर इथे 3 ते 3.5 कप पीठ तयार होतो छान त्याला फेटल्यानंतर. तर पीठ तयार झालं हे कसं ओळखायचं? वाटीत पाणी घ्यायचं, त्यात पिठाचा गोळा टाकायचा. तर बघा पिठाचा गोळा पाण्यात हा तरंगतोय याचा अर्थ तुमचं पीठ तयार झालेलं आहे. जर हा गोळा खाली बसलेला असता तर तुमचं पीठ तयार नसतं. मग त्याला पुन्हा अजून पीठ फेटायचं आहे. जवळजवळ मी 5 ते 6 मिनटं हे पीठ फेटलेलं आहे. जेवढं तुम्ही पिठाला फेटणार तेवढे तुमचे वडे छान फ्लफी, सॉफ्ट, जाळीदार असे तयार होतील. तर हे वड्यांचं जे पीठ असतं ते फुलवण्याची ही एक ट्रिक आहे. ही वडे जेणेकरून तुमचे छान सॉफ्ट असे तयार होतील. तर ही एक टीप तुम्ही लक्षात ठेवा. बारीक करताना एकदम बारीक करायचं आहे, छान बारीक पेस्ट, जास्त पाण्याचा वापर न करता. आणि पीठ 5 ते 6 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्ही पीठ फेटताना मीठ टाकलं तरी चालेल. तर मी तर फेटून झाल्यावर आता इथे मीठ टाकलेलं आहे. बघा तर मी सोडा, इनो याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तर पीठ छान फुलून आलेलं आहे. तर मी आता मीठ टाकून पीठ व्यवस्थित पुन्हा फेटून घेते. वडे टाकण्याची एक ट्रिक सांगते, एक सोपी आयडिया सांगते. असा खोल चमचा घ्यायचा आहे भाजीचा, त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने वड्याचं पीठ टाकायचं आणि तेलात चमचा उलटा करायचा. बघा अगदी सहज इझी पडलेलं आहे वडा. तर 3 ते 4 वडे सहज निघतात. तर बघा हा दुसरा पण मी टाकून दाखवते. छान एकसारखं पीठ घ्यायचं आणि तेलात सोडून द्यायचं. तर पुन्हा मी आता हा 3रा वडा टाकते. जर चमच्याला वडा चिपकायला लागला तर पुन्हा त्यात
तेल घ्यायचं. आता बघा हा थोडा चिपकलेला होता म्हणून मी या चमच्याला पुन्हा तेल लावणार. थोडं जास्तीचं तेल लावा आणि मग त्यात वड्याचं पीठ टाका, जेणेकरून वडा सहज तेलात पडेल. पण तेलात वडा सोडताना काळजीपूर्वक सोडा, तेल उडायला नको. तर बघा तेलात टाकल्याबरोबर वड्यांची साईज बघा हळूहळू छान फुलत चालली आहे. तर मी अशाच पद्धतीने पटापट वडे टाकून घेते. बघा अगदी पटापट वडे तयार होतात, जास्त वेळ लागत नाही. ही अगदी सोपी पद्धत आहे. बरं, मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत चला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर ही वड्यांची पद्धत तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीने वडे तयार करतात तीही तुमची पद्धत माझ्यासोबत तुम्ही नक्की शेअर करा. आणि हो, त्याचबरोबर व्हिडिओ कुठून बघताय हेही सांगायला विसरू नका. तर बघा वड्यांची साईज छान डबल टिपलने फुलून आलेली आहे. आपोआप वडे पलटतात, पण तर चमच्याने चिपकलेले वडे मोकळे करून घ्या, जेणेकरून तेवढा भाग कच्चा राहणार नाही. बघा वड्यांची साईज बघा कसली छान डबल ही झालेली आहे. तर बघा कढई पूर्ण भरलेली आहे. टाकताना वड्यांची साईज बघा आणि आता छान कढईभर वडे फुलून आलेले आहेत. तर त्यांना जास्त लाल होऊ द्यायचे नाही आहेत. तर त्याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तर खालचे पटकन काढून घेते, कारण त्यांना जसं लाल कुरकुरीत करायचे नाही आहेत. ठीक आहे, चला. तर मग आता हे वडे काढून झालेले आहेत आणि किती छान मस्त असे हे फुलून आलेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवते बघा कसले छान झालेले आहेत. तुम्हाला साईज पण दाखवते की ह्याच चमच्याने आपण पीठ टाकलेलं होतं. तर पीठ टाकतानाची साईज बघा आणि आता वडे फुलल्यानंतरची तुम्ही साईज बघा, की तुम्हाला नक्कीच विश्वास बसेल की अशा पद्धतीने वडे केल्याने वडे खरंच खूप छान दुप्पट तिप्पटने फुलून येतात. तर मी अशाच पद्धतीने तुम्हाला अजून वडे टाकून दाखवते. बघा अगदी सहज इझी पटापट वडे तयार होतात. जास्त तामझाम करायची गरज नाही. कितीही तुमच्या घरात मेंबर असू द्या, पाहुणे असू द्या, काही कार्यक्रम असेल छोटा मोठा घरातला, तर तुम्ही सहज पटापट हे वडे तयार करून घेणार. अशी सोपी पद्धत आणि एक छान अशी ट्रिक आहे. ही ट्रिक कशी वाटली ते मला नक्की सांगा. बघा कसले छान वडे फुलत आहेत आणि आपोआप ते त्याचे पलटतात, पण त्यांना तळायलाही वेळ लागत नाही. चला, ते झालं. त्यानंतर मी ते कोमट पाणी घेतलेलं आहे. जेवढं आपल्याला बोटाला सोसवलं जाईल तेवढं कोमट पाणी. त्यात मी मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ आपल्याला त्यात छान विरघळून घ्यायचं आहे. आता मीठ छान विरघळून झालं की त्यात आपल्याला वडे टाकून घ्यायचे आहे. वडे आपल्याला छान भिजवायचे आहेत. आता वडे टाकतानाची पण तुम्ही साईज बघा आणि भांडं कितपत भरलेलं आहे हे तुम्ही बघा, म्हणजे भिजल्यानंतर तुम्हाला वड्यांची साईज पण कळेल. तर बघा इथे वडे टाकून झालेले आहेत. आता हे वडे असे जर ठेवले तर पूर्णपणे भिजत नाही, फक्त अर्धा भाग भिजतो. म्हणून अशी एक प्लेट त्यावर टाका. एक जड वजन त्यावर पडायला हवं, जेणेकरून पूर्ण वडे पाण्यामध्ये भिजतील. तर आता आतमधून वडे तयार कसे झालेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा कुरकुरीत पण झालेत, लालसर नाही केलेत पण कुरकुरीत पण झालेत आणि आतून सुद्धा छान जाळीदार छान असे वडे तयार झालेले आहेत. तर बघा छान सॉफ्ट स्पॉन्जी असे वडे तयार झालेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने वडे नक्की बनवून बघा. नक्कीच घरातले तुमचं कौतुक करतील. असे छान दही वडे तयार होतात. तर तुम्हाला सगळेच वडे मी दाखवते. हाताने सुद्धा मी तुम्हाला वडा तोडून दाखवते की तुम्हाला कळेल की कसे छान तयार झालेले आहेत. बघा एकसारखे आहेत सगळे वडे. चला, आता वड्यांची तयारी झालेली आहे, म्हणजे भिजवून झालेले आहेत. तर मी इथं घेतलेले आहे दही मी घरातच मुरवून ठेवलेली होती. त्यानंतर त्यात मी हे साखरेचं पावडर टाकते. बारीक केलेली साखर टाकून घेतलेली आहे. तर दही खूप गोड आवडते आमच्या घरात, म्हणून थोडी साखर मी जास्त टाकलेली आहे. त्यानंतर असंच आपल्याला विस्करने फेटून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवू नका, नाहीतर पातळ दही होऊन जायची. आणि दही वडे म्हटलं की घट्ट दहीच बरी वाटते. तर बघा आता मी 10 ते 15 मिनटं हे भिजवून ठेवलेले होते वडे. तर बघा कसलं छान पूर्ण भांडं भरलेलं आहे आणि वडेसुद्धा फुलून आलेले आहेत पाण्यात टाकल्याबरोबर. तर बघा झाले की नाही छान असे तयार. साईजवरून तुम्हाला कळत असेल की कितपत फुललेले आहे. तर आता हे वडे छान आपल्याला दाबून घ्यायचे आहे. त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे.
तर आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या वड्यांचं पण पाणी काढून घेते. तर बघा कसले छान सगळे आता काढून झालेले आहेत. तर बघा आता हे वडे तयार झालेले आहेत दही टाकण्यासाठी. तर आता आपण प्लेटिंग करून घेऊ. तर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे. त्यात आता हे सगळे वडे ना मी रचून घेणार आहे, टाकून घेणार आहे. जेवढे मला आता एक प्लेट बनवायची आहे तेवढे यात मी टाकून घेणार आहे. एकदा जर का तुम्ही अशा पद्धतीने वडे बनवणार ना तर घरातले तुम्हाला रोज रोज अशा पद्धतीने वडे बनवायला लावतील. असे सुंदर चविष्ट असे वडे तयार होतात. त्यानंतर त्यावर दही टाकून घ्यायची आहे. दही आणि काय करायचं आता हे मला तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी तुम्हाला हे वडे लगेच कट करून पण दाखवणार आहे. पण छान असे दहीमध्ये मुरलेले वडे जर खायचे असतील तर दही टाकून जवळजवळ अर्धा तास तरी ते भिजू द्या, घाई नसेल तर. कारण आतमध्ये इतकी छान दही मुरते की तुम्ही एक बाईट जरी घेणार तरी त्यात अगदी छान कणाकणा दही आणि इतर जे आपण चटणी वगैरे टाकतो, मसाले टाकतो, त्याची छान एक त्याला चव येते. म्हणून कधीही दही वडे तुम्ही बनवताना लवकर बनवून ठेवा, म्हणजे अर्धा तास दही टाकलेले वडे छान मुरतात आणि खायलाही छान त्याची चव लागते. तर मी इथे जिरं पावडर टाकून घेतलेलं आहे, लाल मिरची पावडर टाकलेलं आहे, त्यानंतर चिंचाची चटणी ती टाकून घेतलेली आहे आणि मग त्यावर छान अशी हिरवी चटणी टाकून घेतलेली आहे. तर त्यावर अशा पद्धतीने चटण्या बनवून टाकून घ्यायचं आहे. तर बघा कसले छान दही वडे दिसत आहेत, छान तोंडाला पाणी सुटतील असे हे छान वडे तयार झालेले आहेत. तर बघा कशी वाटली ही रेसिपी तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तर मी तुम्हाला कटही करून दाखवते की कसले छान सॉफ्ट असे दही वडे हे तयार झालेले आहे. छान नवीन अशी ट्रिक आहे वडे बनवण्याची आणि पीठ छान फेटण्याची, तर तुम्ही ती नक्की ट्राय करा. तर बघा कसले छान सॉफ्ट असे वडे होते आणि मस्त असे तयार झालेत. चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.